आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय. अगदी मार्केट सारखे चिकन फ्राय. बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. बिना झंझटचे अतिशय झटपट होणारे असे चिकन फ्राय आपण करणार आहोत. अगदी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्ल्याचा फील येणार तुम्हाला. बघू शकता तुम्ही आतून एकदम सॉफ्ट आहेत आणि वरून एकदम क्रंची आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर हे चिकन आणलं आहे मी, बोनलेस चिकन. अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याचे तुकडे करून नाही आणलेलेत म्हणून आता मी तुकडे करून घेत आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये तुकडे करून मागितलेत तरी भेटणार आहे. तर आपण याचे आता छोटे छोटे पीस करून घेऊया. असे कापून घ्यायचे आहेत. घरी आणले तरी काही टेन्शन नाही, ते लगेच कापून निघतात चिकन असल्यामुळे. नाही तर मग मार्केटमधनंच करून आणायचे. ते अशा प्रकारे आपण चांगले पीस एकसारखे करून घेतलेत. आता आपण त्याला 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिला लिंबू पिळून घेणार आहे. अर्धा लिंबू पिळला आहे मी. आता चवीप्रमाणे मीठ. 1.5 चमचा मला मीठ लागला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याच्याने टेस्ट छान येते. पाव चमचा हळद घालून घेऊया. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, जी कलरसाठी वापरते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फूड कलर वापरलात तरी चालेल. आणि आता ही आलं लसूण पेस्ट आहे, ती मी 1.5 ते 2 चमचे घातले आहेत. आणि आता हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवरने आपल्या चिकन फ्रायला चांगला क्रिस्पीपणा येतो, चांगले कुरकुरी होण्यात मदत होते. आणि आता हा मी पाव चमचा सोडा घातला आहे. सोड्याने आपले आहेत ना चिकन त्या आतून मस्त सॉफ्ट राहतात आणि वरून आहेत ना कुरकुरीत होतात. त्याच्यासाठी सोडा घालायचा आहे. आता याला चांगला आपण मिक्स करून घेऊया. सगळीकडे एकसारखा मसाला लागला गेला पाहिजे. याच्यात हवा तर तुम्ही एक अंडही घालू शकता. आणि याला मॅरिनेशनसाठी आहे ना 1 तास ठेवून द्यायचं. 1 तासानंतर आपण फ्राय करायला घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे एक एक पीस सोडून घेऊया. अजिबात वेळ लागत नाही चिकन फ्राय व्हायला, अगदी झटपट होतात. आता आपण सगळे पीस सोडून घेऊया. 2 ते 3 मिनिट चांगले फ्राय करून घेऊया. चिकनला जास्त फ्राय करायला लागत नाहीये, पटकन शिजतात ते. आणि जास्त वेळ ठेवलं की ते असे कडक होतात एकदमच. त्याच्यामुळे जास्तही प्रमाणाच्या बाहेर शिजवायचं नाहीये. हलकासा ब्राऊन कलर झालाय बघा, कुरकुरीत झालेत वरून. तर आपण हे आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही, बघताना समजते कसे कुरकुरीत झालेले आहेत. असेच आता मी दुसरेही फ्राय करून घेतेय. खूप अशी झटपट होणारी रेसिपी आहे. घरच्या घरी आपल्याला रेस्टॉरंटचा फीलही येतो. आणि हल्ली तर मुलांना चिकन फ्राय वगैरे असे चिकन लॉलीपॉप हे प्रकार खूप आवडायला लागले आहेत. मग ते घरच्या घरी केले की बरं पडतं. तर बघू शकता आपले चिकन फ्राय सगळे रेडी झालेले आहेत. तर खूप टेस्टी होतात, झटपट होतात. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा.
बघू शकता तुम्ही कशा आतून झालेले आहेत मस्त आणि वरून क्रिस्पी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.